टिपू सुलतानला नायक मानणाऱ्या पाकिस्तानशी क्रिकेट कशाला खेळता? संजय राऊतांचा देवेंद्र फडणवीसांना सवाल. देवेंद्र फडणवीस हे मालेगावच्या उपमहापौरांच्या दालनात टिपू सुलतानाचा फोटो लावण्यावरून टीका करतात. मात्र तेच देवेंद्र फडणवीस टिपू सुलतानाला नायक आणि महान योद्धा मानणाऱ्या पाकिस्तानशी भारताने क्रिकेट खेळण्याचा धिक्कार का करत नाहीत, असा सवाल ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी उपस्थित केला आहे. ते रविवारी मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलत होते. पाकिस्तानमध्ये टिपू सुलतान नायक आहे, मग त्याला नायक मानणाऱ्या पाकिस्तानसोबत भारत क्रिकेट खेळत असेल तर देवेंद्र फडणवीस आणि त्यांच्या भाजपने त्याचा धिक्कार केला पाहिजे. पाकिस्तानमध्ये टिपू सुलतानाचे पुते आहेत, अभ्यासक्रमात त्याचे धडे आहेत, तो पाकिस्तानचा नायक आणि योद्धा आहे. अशावेळी देवेंद्र फडणवीस आणि भाजपची राष्ट्रभक्तीची उर्मी उच्चंबळून वर आली पाहिजे. आम्ही पाकिस्तानसोबत क्रिकेटचा धिक्कार करतो असे फडणवीस आणि भाजपच्या नेत्यांनी सांगायला हवं. पण भाजप तसे करणार नाही, कारण भाजप ढोंगी आहे, अशी टीका संजय राऊत यांनी केली आहे. पाकिस्तानसोबतच्या क्रिकेटमधून सगळ्यांना पैसे मिळतात. हे पैसे शेकडो कोटींच्या घरात आहेत. भारत आणि पाकिस्तान सामन्यावर सर्वाधिक जुगार खेळला जातो आणि याच बेटिंगमधून पाकिस्तानला 25,000 कोटी मिळाले आणि यामधील काही वाटा सरकारलाही मिळतो आणि हाच पैसा मग पुलवामा आणि पहलगाम दहशतवादी हल्ल्यांसाठी वापरला जातो. हे पाप भाजपचं आहे. भारत पाक क्रिकेट सामन्यामुळे नरेंद्र मोदी आणि अमित शहा, देवेंद्र फडणवीस यांची ढोंगे उघडी पडली आहेत. एकतरी भाजपला सांगतोय का की पाकिस्तानसोबत खेळू नका? जो पाकिस्तान टिपू सुलतानला नायक मानतो त्यांच्याशी तुम्ही क्रिकेट कसं काय खेळू शकता? मालेगावच्या उपमहापौरांच्या दालनातील टिपू सुलतानाचा फोटो हटवणे ही किरकोळ गोष्ट आहे. मुळातच भारत पाकिस्तानशी क्रिकेट खेळतोच का, हा प्रश्न आहे, असा सवाल संजय राऊत यांनी उपस्थित केला आहे. आम्ही सामना पाहतच नाही ना. भारत पाकिस्तान सामना हा भारतीय जनता पक्षाचा खेळ आहे. इथे निवडणुका आल्या की भारत पाकिस्तान, हिंदू मुसलमान, राष्ट्रवाद, राष्ट्रभक्ती लोकांना शिकवायची, त्यावर मतं मिळवायची. आणि पाकिस्तानवर बहिष्कार टाकायचा, बांगलादेशीने हाकलायचं वगैरे, हे त्यांचे कार्यक्रम सुरू असतात. पण जेव्हा पैशाचा विषय येतो, बिटिंग, सेटिंग आणि जुगाराचा विषय येतो, तेव्हा भारत आणि पाकिस्तान सामने खेळायला जय शहांना परवानगी दिली जाते. जय शहा कोण आहेत? तर अमित शहांचे चिरंजीव आहेत, देशाचे गृहमंत्री, स्वतःला प्रखर राष्ट्रभक्त वगैरे समजून घेणारे. माझा असा प्रश्न आहे, कालच देवेंद्र फडणवीसांनी टिपू सुलतानचा विषय काढला की टिपू सुलतान किती क्रूरकर्मा होता आणि टिपू सुलतानचं उदात्तीकरण वगैरे 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 वगैरे. ठीक आहे, त्याच्यावर मी नंतर बोलेन. पाकिस्तान टिपू सुलतानला नायक मानतं, हिरो आहे. पाकिस्तान जसं आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांना मानतो, तसं पाकिस्तानमध्ये टिपू सुलतान हा नायक आहे. मग टिपू सुलतानला नायक मानणाऱ्या पाकिस्तानबरोबर क्रिकेट भारत खेळत असेल तर देवेंद्र फडणवीस आणि त्यांच्या भाजपने त्याचा धिक्काराने निषेध केला पाहिजे ना. पाकिस्तानमध्ये टिपू सुलतानवरती धडे आहेत, पाकिस्तानमध्ये टिपू सुलतानचे पुतळे आहेत, पाकिस्तानमध्ये टिपू सुलतान हा नायक आहे, त्यांचा योद्धा आहे. तसं जर असेल तर देवेंद्र फडणवीस यांची राष्ट्रभक्ती जी उर्मी आहे ती अशी त्यांच्या सगळ्या भाजपच्या अशी उच्च मिळून वर आली पाहिजे. आणि टिपू सुलतानला जे पाकिस्तान नायक मानत आहे त्यांच्याबरोबर क्रिकेट खेळणार असाल तर मी धिक्कार करतो या क्रिकेटचा, असं देवेंद्र फडणवीस आणि या भाजपच्या लोकांनी सांगायला पाहिजे. पण सांगत नाही, ते ढोंगी लोक आहेत. कारण या क्रिकेटमधून पाकिस्तानबरोबरच्या सगळ्यांना पैसे मिळतात. आणि किती पैसे मिळतात? तर शेकडो कोटी. भारत पाकिस्तान सामन्यावर सगळ्यात जास्त जुगार खेळला जातो, बेटिंग खेळला जातो. आणि मी मागेही सांगितलं, मागच्या सामन्यातून पाकिस्तानला या बेटिंगमधून 25,000 कोटी पाकिस्तानात गेले. सरकारपेक्षा माझ्याकडे जास्त माहिती आहे, कारण त्या बेटिंगमधला काही वाटा सरकारमधल्या लोकांनाही जात असतो. 25,000 कोटी मागच्या सामन्यात पाकिस्तानमध्ये गेले, आता त्याच्यापेक्षा जास्त जातील.
सगळ्यात जास्त बेटिंग जगभरातून या पाकिस्तानच्या सामन्यावर लावलं जातं. ब्युरो रिपोर्ट SB